नमस्कार. तर लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी तर काही महिलांची पूर्ण झालेली आहे यशस्वीरित्या आणि काही महिलांची बाकी आहे. तर साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे राहिलेल्या महिलांची सुद्धा लवकरच पूर्ण होईल. पण ई-के-वाय-सी करून सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार की नाही ते आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर ई-के-वाय-सी करताना बघा, तुमचा आधार कार्ड क्रमांकासोबत तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा सुद्धा आधार नंबर द्यायचा आहे आणि जो पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक आहे त्याला तो आधार नंबर जो आहे तो रेशन कार्डला आणि पॅन कार्डला सुद्धा लिंक आहे. त्याच्यामुळे तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे एकूण एकूण म्हणजे वार्षिक उत्पन्न किती आहे, त्यांच्या नावावरती चारचाकी आहे की नाही हे आता समजणार आहे. त्यामुळं जर तुम्ही ई-के-वाय-सी केलेली असेल आणि तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं उत्पन्न जे आहे ते एकूण 2.5 लाख वार्षिक 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि काही महिला ज्या पात्र असून सुद्धा या योजनेपासून लाभ मिळत नव्हता, तर त्यांनी ई-के-वाय-सी केल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ जो आहे तो यापुढे मिळत राहील. मग तुम्हाला जर असं वाटत असेल ई-के-वाय-सी केल्यामुळे मला जो आहे तो लाभ मिळत राहील, तर असं नाही आहे. तुमचं उत्पन्न म्हणजे तुमच्या पतीचं उत्पन्न, तुमच्या वडिलांचं उत्पन्न त्यांच्या नावावरती काय आहे हे जे ई-के-वाय-सी मार्फत आता सरकारला समजणार आहे. तर तुमच्या अजूनही काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची जे आहे ते उत्तरं देईन. आणि हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी के-वाय-सी केलेली आहे किंवा करायची बाकी आहे त्यांच्यामार्फत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. धन्यवाद.